नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आता आपण आहोत बोपोडीमध्ये प्रभाग क्रमांक 8 या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज दिवसभरामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडत आहेत। भारतीय जनता पक्षाचे या भागातील माजी नगरसेवक प्रकाश ढोरे यांचं उमेदवारी आयत्या वेळेस रद्द करण्यात आली आणि आता रात्री त्यांच्या घरापाशी आता सगळा जे मंडळी आहेत या ठिकाणी आलेले आहेत। नक्की काय घडतात आहे, काय काय घडतंय हे बघण्यासाठी सगळेजण इथं आलेले आहेत। प्रकाश ढोरे या ठिकाणी नाही आहेत, ते बाहेर आहेत, त्यांच्याशी संपर्क अजून अद्याप झालेला नाही, मात्र ते लवकरच या ठिकाणी येत आहेत आणि नक्की काय काय घडतंय ते आता आपण बघणार आहोत। एक 5 मिनिटात या सर्व घडामोडी आपल्या समोर येणार आहेत। काल रात्री साधारणतः 1:30-2 वाजता भारतीय जनता पक्षाची उमेदवारी एबी फॉर्म जो आहे हा प्रकाश ढोरे यांना देण्यात आलेला होता आणि आज दुपारी अर्ज दाखल करण्यासाठी ते ज्यावेळेस गेलेले होते त्यावेळेस वरनं तो अर्ज दाखल करू नका असं सांगण्यात आलं आणि त्यांनी त्यावेळेस अर्ज दाखल न करता तिथनं परत आले। नक्की काय घडलं हे नव्हतं कळालं, नंतर कळालं की त्यांचं उमेदवारी जी आहे ही रद्द करण्यात आलेली आहे भारतीय जनता पक्षामार्फत आणि नक्की आता पुढं काय निर्णय घेत आहेत हे बघण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत। सगळेजण बघूयात नक्की निर्णय काय घेणार आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। सगळं संपूर्ण महिला त्यांच्या या ठिकाणी आलेले आहेत, सर्व कार्यकर्ते सुद्धा आहेत। काय निर्णय झाला हे आता आपण बघूयात। आणि या ठिकाणी राष्ट्रवादीच्या घड्याळाचे झेंडे आपल्याला दिसत आहेत। फटाक्याची आतिषबाजी या ठिकाणी झालेली आहे आणि आपण बघतोय राष्ट्रवादी नक्की काय घडतंय बघूया। सगळे 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 आलेले आहेत या ठिकाणी। हा प्रभाग या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी 2 उमेदवार दिसतात, एक जर प्रकाश ढोरे दिसतात, त्याचप्रमाणे या ठिकाणी विनोद रणपिसे आपल्या बरोबर आहेत। या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये भरपूर उत्साह आपण दिसतोय, गर्दी बघतोय आणि घड्याळ हातात घेण्यात आलेला आहे। एक मिनिट ताई, एक मिनिट जय दत्त बघ तिथं, एक मिनिट अरे एक मिनिट तुमची घाई थांबा की जरा। बाकी पाठ दिसतोय, कोणी जाऊ नका। झालं सारखं माग बोला, इथंच घ्या। अरे थांबा रे बंडभाऊ, जय एक मिनिट आवाज कमी का, एक मिनिट सर मागे माग कॅमेरा थोडा। या ठिकाणी आपल्या बरोबर प्रकाश ढोरे आहेत। प्रकाशजी नमस्कार, काय नक्की घटना घडली आणि काय उलचापत आणि काय नक्की प्रकार झालेला आहे? मी गेले जरा माग कॅमेरा आहे तुमच्या मागे, थोडं मागे घ्या, आरामात होतं।
मी गेले 10-12 वर्ष भारतीय जनता पक्षाचं काम करत होतो आणि प्रामाणिकपणे लोकसभा असेल, विधानसभा असेल, कॅमेरा तिथं सर्व निवडणुकांमध्ये मी पक्षाचं प्रामाणिक काम केलं. बूथ रचनेपासून हां बोला बोला पर्यंत बोला, बोला. जे पुढे तळागाळामध्ये भारतीय जनता पक्ष पोहोचवण्याचं काम केलं आणि मला AB फॉर्म पण आज देण्यात आला होता. परंतु दुपारी 3 वाजता मी फॉर्म भरल्यानंतर मला फोन आला आणि सांगितलं की तुम्ही विड्रॉल करा. आणि मग त्यावेळेस पण मी पक्षाचा आदेश मानला. मी माझा भरलेला फॉर्म परत माघार घेतला, देऊन टाकला. आणि माझ्यावर अन्याय झाला तर त्यांना वाटलं त्यांनी केला, हरकत नाही. पण बोपडीकर जनता आहे, माझ्याबरोबर आहे. येणाऱ्या निवडणुकीत त्यांना निश्चितच धडा शिकवल्याशिवाय जनता राहणार नाही. नक्की काय निर्णय झाला? आता काय निर्णय? आत्ता आम्ही घड्याळ हातात बांधलंय. घड्याळ बांधलं? हो, आणि कोण कोण आहे तुमच्या बरोबर? सगळेच आहेत आमच्याबरोबर. तुमची टीम तयार आहे? टीम तयार तयार झाली. उद्या सकाळी तुम्हाला कळेल. उद्या सकाळी तयार. मित्रांनो, मात्र आता अजितदादांशी चर्चा झालेली आहे. हो, झालेली सगळं झालेलं आहे. आणि आता जो काही निर्णय आहे आपल्याला उद्या सकाळी डिटेलमध्ये कळणार आहे. मात्र आता परंतु मला भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्व कोर कमिटीने मला मनापासून पाठिंबा दिला, त्याबद्दल त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. त्यांच्यावर माझा कुठलाच रोष नाही. धन्यवाद. जे झालंय ते झालेलं आहे. जे झालंय ते झालंय. आणि आता आपण बघूयात काय करूयात. आणि आता या ठिकाणी बघूयात त्यांचं सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. काय चित्र आहे ते आपण बघणार आहोत. तुम्हारे साथ है, हम तुम्हारे साथ